अजित पवार माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमन पदासाठी उमेदवार. अजित पवारांकडून स्वतःच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणा. बारामतीमध्ये माझ्या एवढा उजवा उमेदवार मिळाला तर मी बाजूला होईन, अजित पवारांची प्रतिक्रिया. तुम्ही एकदा दोघांना संधी दिली, आता आम्हाला संधी द्या. माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडताना खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. बळीराजा पॅनलच्या माध्यमातून पवारांची राष्ट्रवादी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार. फक्त वाढदिवसाच्या दिवशीच तुमच्या शुभेच्छा नको, कायमस्वरूपी तुमच्या शुभेच्छा आमच्यासोबत राहू द्या. राऊतांनी राज ठाकरेंना वाढदिवसाच्या दिलेल्या शुभेच्छांवर अविनाश जाधवांची प्रतिक्रिया. पूर्व विदर्भामध्ये शिंदेच्या शिवसेनेमधील अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी, सूत्रांची माहिती. जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नवीन नियुक्त्या केल्यामुळे नाराजी असल्याची सूत्रांची माहिती. नांदेडमध्ये माहितीमधील भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये धुसफूस. काही जण भाजपमध्ये मोठे झाले आणि भाजपला संपवायला निघाले. भाजपचे माजी आमदार अमर राजूरकर यांची चिखलीकरांवर टीका. त्यांच्या मालकाला जाऊन विचारावं कंधारसाठी काय केलं. चिखलीकरांचा अशोक चव्हाणांवर टीका करताना राजूरकरांना उत्तर. इतर पक्षातील लोकांना त्यांचं भविष्य अंधकारमय दिसतंय. उद्धव ठाकरेंचे अनेक लोक, शरद पवारांच्या पक्षाचे अनेक लोक भाजपमध्ये यायला उत्सुक. गिरीश महाजनांचा दावा. शरद पवार अजित पवारांची युती होणार या अफवा. आम्हाला सत्ताधाऱ्यांशी घरोबा करायचा नाही. आगामी सर्व निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांचं वक्तव्य. शरद पवारांची युती करायची की नाही हे वरिष्ठ नेते ठरवतील. सध्या माहितीमध्ये आहोत, माहितीतच निवडणूक लढणार. अजित पवारांच्या पक्षाचे प्रवक्ते प्रशांत पवारांचं स्पष्टीकरण. माळेगाव कारखान्याच्या सभासदांना दमदाटी केली जात असून काही लोक चेअरमन पदासाठी 5 ते 10 कोटी देण्यासही तयार. चंद्रराव तावरेंची उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव न घेता टीका. काहींना उठण्यासाठी 2 लोकांची मदत घ्यावी लागते, तरी त्यांना संचालक व्हायचंय. अजित पवारांची नाव न घेता चंद्रराव तावरेंवर टीका. चंद्रराव तावरेंच्या वयावर बोलण्याचा अधिकार अजितदादांना नाही. चंद्रराव तावरेंवर अजित पवारांनी केलेल्या टीकेला रंजन तावरेंचं उत्तर. आंदोलन थांबवत नाही तर पुढे ढकलतोय. 8 दिवसामध्ये वसुलीची अट रद्द करा. 2 ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफीची तारीख सांगा, नाहीतर मंत्रालयामध्ये घुसणार. बच्चू कडूंचा इशारा. आंदोलन स्थगित केल्यानं बच्चू कडू यांचे आभार मानतो. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला वेळ हवा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. उत्पन्न 25 लाख असणाऱ्यांना 12 कोटी रुपये कर्ज कसं दिलं. संजय शिरसाटांच्या हॉटेल खरेदीवरून इम्तियाज जलील यांचा सवाल. ईडी सीबीआयला चौकशीची मागणी करणारं पत्र देणार. जलील यांची प्रतिक्रिया. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात धाराशिवच्या उमरग्यामध्ये अॅट्रॉसिटी अंतर्गत 0 एफआयआर दाखल. जलील यांच्यावरच संजय शिरसाटांना उद्देशून वारंवार जातीवाचक शब्द उच्चारल्याचा आरोप. उद्धव ठाकरेंनी जातीच्या आधारावर राजकारण केलं नाही. उद्धव ठाकरेंचे वडील जातीच्या आधारावर राजकारण करायचे. सोलापुरात माजी खासदार इम्तियाज जलील यांचं वक्तव्य. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आज घाटकोपरमध्ये संकल्प शिबिर. शिबिराला शरद पवारांसह पक्षातील इतर प्रमुख नेते उपस्थित राहणार. आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात शरद पवार मार्गदर्शन करणार. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील शाखा प्रमुखांची आज शिवसेना भवनामध्ये बैठक. उद्धव ठाकरे शाखा प्रमुखांना मार्गदर्शन करणार. महानगरपालिकेच्या दृष्टीनं उद्धव ठाकरेंनी महत्वाची बैठक बोलावली. मुंबईसह पुणे पालिकेवर आमचाच भगवा फडकणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांच्याकडून विश्वास व्यक्त. राज्यातील महापालिकांच्या प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार, तर पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच होणार. विश्वस्त मंडळामुळे शनी शिंगणापूर मंदिराचं पावित्र्य धोक्यात. बेसुमार नोकर भरती भ्रष्टाचाराची प्रकरण समोर आलंय. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा शनी शिंगणापूर देवस्थान समितीवर आरोप. बुलडाण्याच्या जळगाव जामोदचे आमदार संजय कुटेंचं घर जाळण्याचा प्रयत्न. संग्रामपूरमधल्या तरुणाकडून संजय कुटेंचं घर जाळण्याचा प्रयत्न. विशाल मुरुड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल. शेतीच्या नुकसानीची भरपाई न मिळाल्यामुळे तरुणाचा संताप. साताऱ्याच्या पाटणमध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये मोठे पक्षप्रवेश. राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी श्रीरंग चाळके यांच्यासह पाटण तालुक्यामधील सरपंच आणि सर्वपक्ष पदाधिकाऱ्यांनी मंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीमध्ये शिंदे सेनेमध्ये प्रवेश. काँग्रेस सरकारच्या काळामध्ये दर महिन्याला एक घोटाळा उघडकीस यायचा. मोदी सरकारच्या 11 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एकही घोटाळा झाला नाही. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची काँग्रेसवर टीका. भुजबळांपाठोपाठ आमदार देवी आणि फरांदेंची पालिका आणि पोलीस प्रशासनावर नाराजी. नाशिकमधील वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणाला महापालिका आणि पोलीस प्रशासन जबाबदार असल्याचा फरांदेंचा आरोप. पुण्यामधील कार्यक्रमात अजित पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सचिन अहिर यांचे एकाच बॅनरवर फोटो. ठाकरेंच्या शिवसेनेकडून आयोजित कार्यक्रमात कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून अजित पवारांचा फोटो. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ. पत्रकाराला अडवणं अत्यंत चुकीचं. टीव्ही9च्या पत्रकाराला अडवणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी. सचिन खरात यांची सरकारकडे मागणी.
धनंजय देशमुख, वैभवी देशमुख मस्साजोगमध्ये आंदोलन करणार. सोमवारी मस्साजोगमध्ये रास्ता रोको आंदोलन करणार. आरोपी कृष्णा आंधळेला अटक करून आरोपींना मदत करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. संतोष देशमुखांची कन्या वैभवी देशमुख नीट परीक्षा उत्तीर्ण. खासदार सुप्रिया सुळेंनी वैभवीला फोन करून दिल्या शुभेच्छा. विठुरायाच्या टोकन दर्शनासाठी नोंदणी सुरू. आज सकाळी 10 वाजता विठ्ठल भक्तांना पहिलं टोकन दर्शन मिळणार. पहिल्या दिवशी 1200 टोकन देण्यात येणार. राज्यामध्ये सर्वात जास्त पतसंस्था या जळगाव जिल्ह्यामध्ये बुडाल्या असं मला दुर्दैवानं सांगावं लागतंय. जळगाव जिल्हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या पतपेढीच्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजनांनी बोलून दाखवली शोकांतिका. गडचिरोलीमधील वनपरिक्षेत्र अधिकारी सुरपाम निलंबित. रस्ता खोदकाम प्रकरणी सुरपाम यांच्यावर कारवाई. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये गाजला होता मुद्दा. बुलडाण्यामधल्या झडपी शाळेमध्ये कमी पटसंख्या असल्यानं 35 शिक्षक निलंबित. सीओंची कठोर भूमिका, अनेकांना कारणे दाखवा नोटीस. अकार्यक्षम शिक्षकांवर प्रशासनाचा कारवाईचा बडगा. जळगावमध्ये गस सोसायटीच्या कार्यक्रमामध्ये शिक्षकांचा गोंधळ. गुणगौरव सोहळ्याच्या कार्यक्रमात नाव न घेण्यावरून वाद. गुणगौरव सोहळ्याच्या गोंधळामुळे मंत्री महाजनांच्या भाषणाला विरोध. राज्यामध्ये गेल्या 24 तासामध्ये 53 कोरोना रुग्णांची नोंद. राज्यामध्ये कोरोनाचे 578 ऍक्टिव्ह रुग्ण. 24 तासामध्ये 2 कोविड रुग्णांचा मृत्यू. मृतांची संख्या 27 वर. पुण्याच्या कोथरूडमध्ये एका सोसायटीमधील नागरिक भीतीनं रस्त्यावर आले. सोसायटीच्या शेजारील इमारतीचं पाडकाम चुकीच्या पद्धतीनं होत असल्याचा सोसायटीमधील नागरिकांचा आरोप. इमारतीच्या पाडकामामुळे सोसायटीला धोका. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. आज रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट, तर पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी. तर मुंबईसह नाशिक, संभाजीनगरसह संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट. पुढील 2 दिवस कोकण आणि गोव्याला हवामान विभागाचा रेड अलर्ट. गेल्या 24 तासामध्ये राजापूर तालुक्यात विक्रमी पाऊस. दक्षिण रत्नागिरीमधील अनेक नद्या ओव्हरफ्लो. मुसळधार पावसामुळे गुहागरमधील पालशेत नदीला पूर. नदीचं पाणी अनेकांच्या घरामध्ये शिरलं. नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. आपत्ती व्यवस्थापन टीम अलर्ट मोडवर. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस. परशुराम घाटामध्ये वाहतूक संथ गतीनं. परशुराम घाटामधील माती, दगड पाण्याबरोबर महामार्गावर. वसई, विरार आणि नालासोपाऱ्यामध्ये मुसळधार पाऊस बरसलाय. दिवसभराच्या उकड्यानं हैराण नागरिकांना दिलासा मिळालाय. काल संध्याकाळच्या सुमारास पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. अहिल्यानगरच्या अनेक भागात जोरदार पाऊस. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी. सलग 3 दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागामध्ये पाऊस. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये पावसामुळे झाड कोसळलं. कोसळलेल्या झाडामध्ये दुचाकी अडकली. जीवितहानी नाही. नांदेडमध्ये एका शेतकऱ्याची सोयाबीनच्या बियाण्याची बॅग बोगस निघाली. बियाण्याला डाग आणि बुरशी लागल्याचा शेतकऱ्याचा आरोप. नांदेडच्या श्री व्यंकटेश कृषी सेवा केंद्रामधला प्रकार. जालन्यामध्ये विजेचा धक्का लागून एका सैनिकाचा मृत्यू. मंठा तालुक्यामधल्या गारटिकी गावात घडली घटना. सुट्टीवर घरी आले असताना घडली घटना. पवन पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. ठाण्याच्या कळवा परिसरामध्ये बिगारी काम करणाऱ्या महिलेची हत्या. हत्येनंतर नाका कामगार महिलांमध्ये भीतीचं वातावरण. महिलेच्या नातेवाईकांनी कळवा रुग्णालयाबाहेर केली गर्दी. पुणे सातारा महामार्गावर निगडे गावात 2 एसटी बसचा अपघात. सुदैवानं अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी नाही. 3 महिला प्रवासी अपघातामध्ये किरकोळ जखमी. मुंबई अहमदाबाद मार्गावर मेंढवण खिंडीच्या उतारावर कंटेनरचा अपघात. अपघातग्रस्त कंटेनरमध्ये केमिकल असल्यानं महामार्गावर धूर पसरला होता. अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी. सध्या महामार्गावरची वाहतूक सुरळीत.